नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्येचे 4 प्रकार पाहणार आहोत. एक आहे नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर, 2 आहे मूळ संख्या, प्राइम नंबर, 3 आहे समसंख्या, इव्हन नंबर, 4 आहे विषम संख्या, ऑड नंबर. एक नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. ज्या संख्यांचा वापर व्यवहारात करतो अशा सर्व नैसर्गिक संख्या असतात. 1 पासून ते अनंत संख्यापर्यंत सर्वच नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्यांना मोजसंख्या असे म्हणतात, कारण व्यवहारात त्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात. नैसर्गिक संख्येची व्याख्या 1, 2, 3, 4 अशा प्रकारे अनंत या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्या येते. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्या येतो. संख्येचा दुसरा प्रकार आहे मूळ संख्या, प्राइम नंबर. ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. उदाहरण बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31 अशा प्रकारे अनंत. 0, 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. मूळ संख्या अनंत आहेत. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 100 आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 ह्या 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज आहे 100. 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या 15 आहेत. 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्येची बेरीज आहे 328. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्येची बेरीज आहे 1060. 1 ते 10 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या 23, 29. 31 ते 40 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या 31, 37. 41 ते 50 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या 41, 43, 47. 51 ते 60 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या 53, 59. 60 ते 70 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या 61, 67. 71 ते 80 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या 71, 73, 79. 81 ते 90 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या 83, 89. 91 ते 100 मध्ये 97 ही एकच मूळ संख्या येते. अशा कोणत्या मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मूळ संख्या मिळते? 20 ते 40 पर्यंत दोन संख्या आहेत 31, 37. 31 या संख्येच्या अंकांची अदलाबदल केली असता 13 ही मूळ संख्या मिळते. 37 या संख्येच्या अंकाची अदलाबदल केली असता 73 ही मूळ संख्या मिळते. 70 ते 90 मध्ये 71, 73, 79 अशा 3 संख्या आहेत. 40 ते 60 पर्यंत एकही मूळ संख्या नाही ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मूळ संख्या मिळते. तिसरा प्रकार आहे समसंख्या, इव्हन नंबर.
ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक येतात तिला समसंख्या असे म्हणतात. उदाहरण बघा, 398 या संख्येच्या एकक स्थानी 8 ही संख्या आलेली आहे. 4546 या संख्येच्या एकक स्थानी 6 अंक आलेला आहे. 3890 या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक आलेला आहे. समसंख्यांचे गुणधर्म बघा. सर्व संख्यांना 2ने निशेष भाग जातो. सर्व समसंख्यांना 2ने निशेष असा भाग जातो. 8ला 2ने भागल्यास 4 येते. 4ला 2ने भागल्यास 2 येते. क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो. 6 आणि 4 मध्ये 2चा फरक आहे. कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्याच असते. उदाहरण बघा, 14ची दुप्पट 28 ही समसंख्याच आहे. चौथा प्रकार आहे संख्येचा विषम संख्या, ऑड नंबर. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक येतात त्यांना विषम संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 95 या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आलेला आहे. 117 या संख्येच्या एकक स्थानी 7 आलेला आहे. 2321 या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आलेला आहे. विषम संख्येचे गुणधर्म बघा. 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो. उदाहरण बघा, 5 ते 7 मध्ये 2चा फरक आहे. विषम संख्येला 2ने भागल्यास बाकी 1 उरते. 5 ही विषम संख्या आहे, तिला 2ने भागले तर बाकी 1 उरते. कोणत्याही विषम संख्येची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्या येते. 15 आणि 17 या 2 विषम संख्येची बेरीज समसंख्या 32 आलेली आहे. विषम संख्येत 1 मिळवला किंवा वजा केल्यास समसंख्या मिळते. 5 ही विषम संख्या आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवला तर 6 ही आपल्याला समसंख्या मिळालेली आहे. जर व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.